रोल रोल कॅमेरा, रोल साऊंड, रोलिंग, ॲक्शन. 6 अत्यंत सुंदर देखण्या आणि अत्यंत गुणी अभिनेत्रींबरोबर काम करण्याची मला संधी मिळते. इथे नवरा आणि बायकोमध्ये का भांडणं होतात की बायको वेळच लावते तयार व्हायला. आमच्या इथे उलट आहे कारण तो वेळ लावतो तयार. बरं. त्यामुळे भांडणाचे विषयच नसतात. स्वप्नील कसा दिसतो चॉकलेट हिरो आणि आपण कशा दिसतोय असं झालं मला. ही इज अ चॉकलेट बॉय. थॉट असा आहे की लग्नात सप्तपदी असते म्हणून 6 बायका आणि 7वा हा अशी ती सप्तपदी. तुम्हाला खूप मजा येते की अरे यार बिचारा यार सोडवा यार कुठे अडकला. कोल्हापूरची लँग्वेज त्यामुळे ती लवंगी तो तडका जो मिळतोय आणि त्या कॅरेक्टरमध्ये जे ट्विस्ट येतं ना त्याची गंमत तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. थोड्याशा क्रूड किंवा थोड्याशा रूड वाटणाऱ्या मुलीचं कॅरेक्टर परफॉर्म करणं खूप कठीण असतं. स्पष्टवक्ती स्त्री असेल ना तर तिला उर्मट असा टॅग दिला जातो. नाही मला जेव्हा तुम्ही विचारले या सिनेमासाठी तर मला असं वाटलं की आता सातवी एक वेगळाच कुठला तरी फ्लेवर घेऊन येऊया. हा पण एक फ्लेवर दाखवूया लोकांना. आपल्या लाईफमध्ये एखादा मित्र असतो की आपण किती अडचणीत असले तरी तो बिनबुडाचे सल्ले देत असतो आपल्याला काहीतरी. तसा मित्र आहे का? नाही नाही हा तसा मित्र आहे जो आपण अडचणीत असलो तर आपल्या अडचणी वाढवेल. हे ऑनस्क्रीन आहे म्हणून असं बोललेत का? नाही ये दिमाग बाजू में रख के दिल से देखने वाली पिक्चर है. हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मंडळी, आपल्याला दुखलं खुपलं किंवा आयुष्यात आपल्याला काहीही झालं की आपण म्हणतो आई ग, पण आजकाल लोक म्हणतायत बाई ग. म्हणून आता लोक बाई ग का म्हणतायत याचा शोध मी सुरू केला. सोशल मीडिया ओपन केलं, बघितलं तर बाई ग या चित्रपटाच्या खरं तर त्यांची चर्चा जोरदार सुरू आहे. मग म्हटलं आता याचा शोध आपल्याला लावायला पाहिजे की नेमकं या सिनेमामध्ये काय आहे. म्हणून त्यांच्या कलाकारांशी आपण बोलूया. आणि बाई ग या सिनेमाचे स्टारकास्ट सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. आता आपण त्यांच्या सेटवरची धमाल मस्ती त्यांच्याकडून गप्पा जाणून घेऊयात. अधिक वेळ न दवडता सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचं न्यूज 18 लोकमत मध्ये स्वागत आहे. कसे आहात सगळे? थँक्यू सो मच. मस्त आहे एकदम कडक. बरं, सुरुवात करते. खरं तर या सिनेमाची स्टोरी ज्याच्या भोवती फिरते असं म्हणण्याऐवजी जो या प्रत्येक प्रिटी लेडीच्या भोवती फिरतोय त्याच्याकडे, अर्थात स्वप्नील दादा तुझ्याकडे काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? काय आणतोयस प्रेक्षकांसाठी यावी? नवरा बायकोच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. बरं, मनोरंजन प्रधान चित्रपट आहे. म्हणजे एंटरटेनमेंट असणारा चित्रपट आहे. 6 अत्यंत सुंदर देखण्या आणि अत्यंत गुणी अभिनेत्रींबरोबर काम करण्याची मला संधी मिळते. धनुष नावाचं एक पात्र साकारतोय. बरं, ज्याचं जे प्रत्येक नवरा बायकोचं जी एक नोकझोक सुरू असते ती नोकझोक त्याच्या बायकोबरोबर आहे. आणि तिला नेमकं काय हवंय, तिचं सुख कशात दडलंय, तिला नेमकं म्हणायचंय काय. म्हणजे ती म्हणते की आज घरी जेव्हा तेव्हा तिला ऍक्च्युली बाहेर जेवायला द्यायचं असतं. ती म्हणते तू हा शर्ट घालू नको तेव्हा तो हाच शर्ट घालायला हवा असतो. ती म्हणते की काय झालं, ती म्हणते नाही काही नाही. म्हणजे खूप काहीतरी झालेलं असतं. ही जी सगळी गंमत असते ना की म्हणजे काय नेमकं काय ते तिला कळत नाहीये. आणि हे शोधण्याच्या नादात असं काहीतरी घडतं. त्याला हलका फॅन्टसीचा फील आहे, हलकासा. आणि त्याच्या गतजन्मातल्या बायका म्हणजे रॅन्डम बायका नाही, गतजन्मातली बायको, पण अनेक बायका येतात त्यामुळे बायका. अशा अनेक गतजन्मातल्या बायका या जन्मात त्याला परत भेटतात. बरं. आणि त्या का भेटतात, त्या कशामुळे भेटतात आणि त्या त्याला काय करायला लावतात किंवा काय होतं तो ते सगळं त्रांगडं काय आहे. हा चित्रपट आहे. रोमॅन्टिक आहे, कॉमेडी आहे, फॅमिली एंटरटेनर आहे आणि त्याला हलकासा मी म्हटलं तसं थोडासा एक असा फेरीटेल फील आहे. त्यामुळे मी असं आवर्जून सांगेन की सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखा चित्रपट आहे. मी अनेक रोमॅन्टिक फिल्म्स केल्यात आणि रोमॅन्टिक चित्रपट आला की बऱ्यापैकी तो जनरली चालतो असं एक माझं हे आहे. मला फार आनंद आणि अभिमान आहे या गोष्टीचा. जनरली 2 हिरोईन असतात मला, म्हणजे असं एक आहे की स्वप्नील जोशी मध्ये 2 हिरोईन मिनिमम. या चित्रपटामध्ये 6 हिरोईन्स आहेत. म्हणजे ह्यातली तुम्हाला दिसणारी प्रत्येक मुलगी ही हिरोईन आहे. ही सुद्धा हिरोईनचा रोल आहे. येस, त्यामुळे खूप मजा आली कारण 6 हिरोईन्स बरोबर रोमॅन्स करायला मिळणं एका चित्रपटात ऍक्टरसाठी पर्वणी आहे. आणि त्या 6 हिरोईन्स जर या 6 मुली असतील तर सोने पे सुहागा. आमचे दिग्दर्शक आहेत पांडुरंग जाधव, तेच लेखक आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने ही गोष्ट बांधली आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे की त्या 6 बायका का आल्या आहेत, त्या वेगवेगळ्या जन्मातल्या बायका आहेत, वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत. ती काय गंमत आहे, त्या का आल्या आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे आणि ह्या सगळ्यातनं कसा जातो ह्याचा रंजक आणि गमतीशीर प्रवास बाई ग आहे. बरं,
प्रार्थनाताई तुझ्याकडे येते. जसं स्वप्नील दादा म्हणाला की बायकोच्या इच्छा, त्याच्या गेल्या जन्मातल्या काही बायका, तू मला वाटतं की या जन्मातली बायको आहेस. तर तुझे ते टँट्रम्स त्या नवऱ्याला झेलता येत नाही आणि मग ते काही पुढे स्टोरी सुरू होते. तुझी काय भूमिका आहे आणि खरंच तू भूमिकेत किंवा तुझी भूमिका टँट्रम्स थ्रो करणारी आहे? सचं स्वप्नीलचं टीजरमधलं वाक्य आहे की कितीही छान सुरुवात केली तरी शेवट भांडणानेच होतो. तर तसं मला असं वाटतं की ह्याच्यावरनं असं वाटू शकतं की ही हिरोईन म्हणजे हे कॅरेक्टर भांडखोर आहे आणि तसंच दिसतं. पण मला असं वाटतं की आजकालच्या बायका का आपण जेव्हा स्वतःला काउंट करतो तेव्हा का छोट्या छोट्या गोष्टींना भांडणं होतात, कारण तिचे एक काहीतरी स्वप्न आहेत, काही बोलायचं आहे, तिला काही सांगायचं आहे, काही करायचं आहे, पण ॲज युजल नवऱ्याचं लक्ष नाही आहे आणि म्हणूनच सगळे होतात प्रॉब्लेम्स. तर तसंच आहे, ते होत नाहीये, नवरा लक्ष देत नाहीये तिच्याकडे, का नवरा तिला काय हवंय ते त्याला कळत नाहिये आणि म्हणून मग सगळी भांडणं होतात. तू म्हटलीस की तुझी रिअल लाईफ आणि तुझी भूमिका थोडंफार साम्य आहे, तर तुझे रिअल लाईफ मध्ये पण टँट्रम्स आहेत, भांडणं होतात? टँट्रम्स नाही, भांडणं नाही. मी कालच एक ह्याच्यात सांगत होते, भांडणं होत नाहीत कारण ना आमचा स्वभाव दोघांचा खूप वेगळा आहे. वेगळा ॲज इन जसा बायकांचा स्वभाव असतो ना तसा माझा मुळीच नाही. म्हणजे माझं घर कधी मला नीटनेट, मला घराची साफसफाई करायला का घर स्वच्छ ठेवायला आवडत नाही असं नाही, मला ते सुचत नाही. माझ्या नवऱ्याला ते खूप छान जमतं. इथे नवरा आणि बायकोमध्ये का भांडणं होतात की बायको वेळच लावते तयार व्हायला, आमच्या इथे उलट आहे कारण तो वेळ लावतो तयार व्हायला. त्यामुळे भांडणाचे विषयच नसतात. पण तरीही मुलींच्या एक्सपेक्टेशन्स असतात की एकदा तरी बोल की छान दिसतीयस. तसं मी आता 6 वर्ष झाले, मी त्याला नेहमी एव्हरी डे मी त्याला एकदा म्हणते की आज कशी दिसती आणि तो एव्हरी डे मला त्याच्यावर काही उत्तर देत. हे एक्सपेक्टेशन्स आहे आणि नेहमीच राहतच. बरं, तर सुकन्याताई तुझ्याकडे येते. खरं तर म्हणजे ऑफकोर्स वयाचं परिमापन करत नाहीये मी, पण स्वप्नील आपला हिरो किंवा आपला नवऱ्याच्या भूमिकेमध्ये आणि तू त्याच्या बायकोच्या भूमिकेमध्ये ही कसं जमवून आणलं ऍक्च्युली हा प्रश्न खरं तर त्यांना विचारायला हवा. असं वाटू शकतं की मी ह्या सगळ्यांची सासू आहे, पण तसं नाहीये. म्हणजे मला जितकं माहितीये बहीण भावाचं नातं आहे तुमच्यामध्ये आणि ऑनस्क्रीन असताना हो म्हणजे ऑफस्क्रीन हो बरोबर आहे. पण ऑनस्क्रीन मी त्याची हिरोईन आहे आज. बरं. आणि ते ऐकूनच मी खुश झाले होते खरं तर. आणि नंतर मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिली वाचायला. ते त्या वाचल्यानंतर त्याच्यातली गंमत कळली आणि त्याचं आणि माझं नातं कसं असणार आहे, आम्हाला काय काय करायचं आहे त्याच्यामध्ये, हे त्या काळातलं प्रेम आहे. माझं नाव पुतळाबाई आहे त्याच्यामध्ये. नावावरून माझ्या वेशभूषेवरूनच कळेल की मी कुठल्या काळातली आहे आणि त्या काळातलं ते आमचं प्रेम आहे, निःशब्द प्रेम आहे आणि ते आम्ही कसं दाखवलंय तुम्हाला बघायला यावं लागेल. बरं, पण ही भूमिका करताना तुला असं वाटलं का थोडी आव्हानात्मक भूमिका हो, प्रश्नच नाही. कारण त्याच्याबरोबर ज्यांनी आजपर्यंत हिरोईन म्हणून काम केलेलं आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर एक हिरोईनचा एक ठरलेलं आहे परिमाण की हिरोईन म्हटलं की असंच पाहिजे. आपल्याकडे वेगळी हिरोईन असूच शकत नाही माझ्यासारखी वगैरे. आम्ही आता ताई माई अक्का शेजारची मावशी वगैरे अशाच भूमिका आम्हाला मिळतात. पण पांडुरंग सरांनी ते मोडून काढलं आणि मला ह्याची हिरोईन केलं. पण असं वाटलं की कसे दिसणार होत आपण, स्वप्नील कसा दिसतो चॉकलेट हिरो आणि आपण कशा दिसतोय असं झालं मला. पण ते जेव्हा वेशभूषा आली, नऊवारी साडी, ते दागदागिने, कुंकू हे सगळं आल्यानंतर छान वाटलं. मला ते छान वाटलं आम्हाला दोघांना बघताना तिकडे स्क्रीनवरती. जेव्हा फोटो सेशन झालं आमचं तेव्हा मला खूप आवडलं की अरे बरं दिसतो आपण त्याच्याबरोबर. तर ती गंमत वाटली आणि त्याच्यावर काम करताना अजून जास्त खुलत गेले की ज्या पद्धतीनं एकतर मुळात त्याच्याबरोबर काम करताना ना कुणालाही असं दडपण येत नाही. तो समोरच्याला इतकं फ्री करतो ना, तर त्याच्यामुळे आपल्या मनावर दडपण येत नाही की अरे बापरे त्याच्याशी कसं बोलू, ह्याला कसं सांगू, आपण तालीम करूया, ह्याला कसं सांगू, मी हात ठेवते हा तुझ्या खांद्यावर, ह्याचं सांगावं असंच वाटलं नाही की ते आपोआप ते येतं. म्हणजे मलाच नाही ह्यापैकी कुणालाही की असं कधी त्याच्याबरोबर काम करताना असं दडपण आलं नाही, कारण तो स्वतःच मोकळं करतो सगळ्या समोरच्याला. त्यामुळे ते खूप छान घडून आलं असं म्हणेन. आणि सरांनी पण आम्हाला तितकाच फ्रीडम दिला. आमचं वाचन झालं, त्याच्यावरती चर्चा झाली, त्याच्यामुळे अजून आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो. आणि मग नंतर आम्ही सगळेजण 24 तास एकत्र होतो. लंडनमध्ये शूटिंग, 25 दिवसाचं शेड्यूल, आम्ही सगळे एकत्र होतो. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण अजून मोकळे झालो एकमेकांबरोबर. अजून आम्ही एकमेकांचाही विचार करायला लागलो की तू या भूमिकेत काय करू शकते, माझे बरोबर दिसतंय का, मी आता बरोबर बोलले का, हे आम्ही एकमेकांना विचारायला लागलो.
आणि तो मोकळेपणा, ती मुभा आम्हाला सरांनी दिली आणि सरांची सुद्धा तितक्याच मोकळेपणाने आम्ही बोलत होतो की सर नको नाही असं आहे, आपण असं करूया नाही तसं करूया की त्यांना पटलं तर ते हो म्हणायचे, पण नाही पटलं तर ते म्हणायचे नको नको हे आपण असंच करूया. आणि त्यांचा डिसिजन तो बरोबर होता असं जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं की त्यावेळेला सरांनी सांगितलेलं हे बरोबर होतं. तर त्याच्यामुळे ती मुभा दिली आम्हाला आणि ते सुद्धा तितकेच मोकळेपणाने आमच्याशी बोलत होते. त्याच्यामुळे हे आव्हानात्मक होतं निश्चित, पण नंतर करायला गेल्यानंतर असं झालं, असं खोलत गेलं. बरं, तुम्ही 24 दिवस एकत्र होतात म्हटलात, त्याची गंमत तर मी ऐकणारच आहे. पण अदितीताई तुझ्याकडे येते. मला वाटतं साधारण 9-10 वर्षांनी तू पुन्हा सिनेमामध्ये काम करतेस. सतत ह्याच्याविषयी बोलतेय ना. मला आता काय सांगशील? ऍक्च्युली मला आता जाणवायला लागलं की खरंच मी इतक्या दिवसांनी काम करते. तर कशी होती तुझी भूमिका? काय आहे तुझ्या कॅरेक्टरचं नाव? तू सुद्धा एक बायको आहेस, या भूमिकेचं काय सांगशील त्याविषयी? एकतर इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा फिल्मचा कॅमेरा फेस करताना, काय फिल्मचा कॅमेरा सोड, मी 2.5 वर्ष कॅमेराच फेस केला नव्हता. कारण येऊ कशी तशी मी नांदायला मालिका संपल्यानंतर मी कॉन्शियस डिसिजन घेतला होता की थोडे दिवस घरी राहायचं. माझा स्वार्थ होता की मुलं पटकन मोठी होतात आणि ती वेळ आता जवळ आली की एक्सक्यूज मी येऊ का आतमध्ये असं विचारायची मुलाला वेळ येईल. तर त्याच्या आधी माझं आई पण मला थोडंसं जास्त अनुभव दे म्हणून मी घरी राहिले. आणि खूप दिवसांनी ते ॲक्शन कानावर पडलं ना पहिल्यांदा जेव्हा, मला ना सुदैवाने त्या ह्याच्यात डायलॉग नव्हते, ते ट्रॉली शॉट होता पहिला मला आठवतोय. आणि डायलॉग्स नव्हते, नाहीतर मला असं वाटतं मी फापलले असते. कारण मला त्या शब्दाची सवय असते ना, आणि तो शब्द लाडका शब्द असतो आपल्याला. रोल कॅमेरा, रोल साऊंड, रोलिंग, ॲक्शन. आणि ते कानावर पडलं ग खूप वर्षांनी, 2-2.5 वर्षांनी. बारीक डोळ्यात पाणी आलं की वाव, मी करू शकले परत इतके दिवसांनी, आणि मला करायला मजा आली. आणि येस, या चित्रपटात स्वप्नीलची एका आयुष्यातली, एका जन्मातली बायको आहे मी. असावरी नाव आहे तिचं. आणि खूप शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, खूप मोठ्या पदावर काम करते आणि लंडनसारख्या शहरात अनेक करोडोंची मालकीण, म्हणजे कोट्यावधीचा बिझनेस एकटी सांभाळते. आणि असं असताना म्हणजे जिच्याशी बोलायची किंवा जिला मॅडम सोडून दुसरं काही बोलायची कोणाची हिंमत नसते, अशा वेळेला तिच्या हाताखाली काम करणाऱ्या एका मुलाशी तिचं लग्न होतं. आणि नंतर बायको म्हणून तिला समजून घेताना त्याची कशी तारांबळ उडते किंवा त्रेधा त्रिपीट उडते किंवा तो घेऊ शकतो की नाही समजून. तर असा आमच्या दोघांच्या कॅरेक्टर्सचा प्रवास आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने, मुली म्हणून या बायका म्हणून आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीने कशा समोर येतो की नाही, मग आमच्या सगळ्यांमध्ये काय गडबड होते. सो फार गमतीचा प्रवास होता. लंडन वारी म्हणायला हरकत नाही. बरं, तू आता तुझ्या कॅरेक्टरविषयी म्हटलीस, थोडंसं खडूस, उच्च शिक्षित. तुझ्या आधीची भूमिका, एका सिरियलमध्ये तू भूमिका केली होती, ती देखील थोडीफार अशीच साम्य होती. तर ती भूमिका, ही भूमिका आणि आता तुझी रिअल लाईफ, अशाच आहात? हो म्हणताय. कळलं तुला? नाही ग, हे बघ, मला ना चांगलं पाहायला आवडतं, आजूबाजूला चांगलं. आणि पण आजूबाजूला काही चुकीचं घडत असेल ना, तर मी ठामपणे त्याला विरोध करणारी मुलगी आहे. याचा अर्थ मी खडूस आहे किंवा आगाऊ आहे किंवा खूपच डॉमिनेटिंग आहे असा अर्थ नाही. मला योग्य घडत नसेल तर त्याला वाचा फोडायला माणूस म्हणून आवडते. प्रवाहाच्या विरुद्ध जायचं मी ठरवत नाही. पण मला एखादं कॅरेक्टर मिळालं तर मला ते माझ्या पद्धतीने, प्रवाहाविरुद्ध असून सुद्धा किती चांगल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतं हा प्रयत्न करायला आवडतो. कारण टेक्निकली स्पीकिंग अशा बायका आहेत, पण अशा बायकांना, म्हणजे जे कॅरेक्टर मी करते अशा बायका आपल्या रोजच्या आयुष्यात दिसत नाही, बरोबर. आणि रोजच्या आयुष्यात जेव्हा अशा बायका दिसत नाहीत तेव्हा त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप कठीण होतं. आणि असं असताना सुद्धा माझ्या कॅरेक्टरशी कुठल्या माध्यमातून कुठेतरी तिच्यामध्ये एक काहीतरी मुद्दा असेल ज्याच्यामुळे तू माझ्याशी कॅरेक्टर म्हणून कनेक्ट करू शकशील असं आपण शोधायचं असतं. अर्थात ते सरांनी शोधून ठेवलं होतं आणि ते माझ्यापर्यंत पोहोचवलं होतं. पण नेहमीच म्हणतो कलाकार हे माध्यम असतं. लेखकाने लिहिलेलं, DOPनी काय म्हणतात ते शूट केलेलं, तुम्हाला एक्झॅक्टली पकडलेलं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम असतं. आणि हे माध्यम जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने स्वतःला त्या माध्यमात तुम्ही योग्य पद्धतीने परफॉर्म करू शकता तेव्हा ते कॅरेक्टर तेवढ्या कन्व्हिन्सिंगली लोकांपर्यंत पोहोचतं. मला असं वाटतं एक कॅरेक्टर म्हणून खूप कठीण होतं मला, कारण मी तशी नाही आहे. आणि आधीच्या मालिकेत जे मी काम केलं होतं तीही उच्च शिक्षित मोठ्या बिझनेस सांभाळणारी मुलगी आहे.
पण एकदा माझा डायरेक्टर होता अजय, तर त्यांनी मला, मी म्हटलं हे कसं कोणी वागू शकतं ना असं कोणाशी, आपल्या नवऱ्याशी म्हणा, आपल्या बॉयफ्रेंडशी म्हणा, असं कोणी कसं वागू शकतं. तर त्यांनी मला एक ना मथळा दाखवला पेपरमधला, आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की एका नवऱ्याने त्याच्या बायकोला उकळत्या तेलात पडलेली अंगठी काढायला सांगितली. म्हणजे या लेवलची माणसं आहेत, फक्त ती आपल्या आजूबाजूला नाही आहेत, आणि आपल्या आजूबाजूला नाही आहेत, आणि त्यामुळे आपल्याला माहितीच नाहीत की असं कोणी कोणाशी वागू शकतं. पण थोड्याशा क्रूड किंवा थोड्याशा रूढ वाटणाऱ्या मुलीचं कॅरेक्टर परफॉर्म करणं खूप कठीण असतं. आपल्या घरात बाजूला जे दिसतं ना त्या बाईचं कॅरेक्टर परफॉर्म करणं ते तुलनेत सोपं वाटतं मला, कारण त्यांना आपण रोज पाहतो, त्यांच्या लक्कबी पाहतो, त्या कशा वागतात पाहतो, आणि मला फार मजा आली हे कॅरेक्टर साकारताना, कारण तितक्या कन्व्हिन्सिंगली ते सरांच्या लेखणीतनं उतरलेल्या लोकांपर्यंत पोहोचवणं कठीण. स्क्रीनवर पण दिसेलच. आणि मला असं वाटतं की सॉरी मी तुला कट करतो. मला असं वाटतं की आदितीचं जे कॅरेक्टर आहे ना फिल्म मधलं, तशा कॅरेक्टरला हिरोईन म्हणून प्रेझेंट करणं हे पण फार मला फार कौतुक वाटतं लेखक दिग्दर्शकाचं, बरं. की माझी एक हिरोईन अशी असेल. कारण आपल्याकडे काय होतं, दुर्दैवानी स्पष्टवक्ती स्त्री असेल ना तर तिला उर्मट असा टॅग दिला जातो, किंवा समबडी हू कॉल्स अ स्पेड तर ती अरे ही जास्त शहाणी आहे असं नकळत, मग पुरुषाने केलं तर ते अरे कमाल आहे, तो हुशार आहे, तो हुशार आहे असं होतं. पण ते जर एका मुलीने केलं ना तर हिचं काय आहे, ही लई मोठी, असं कुठेतरी नकळत होतं. आणि मला वाटतं वेळोवेळी प्रत्येकीला हा अनुभव येत करेक्ट. असावा. तर आपल्याकडे ना दुर्दैवानी स्पष्ट वक्ती किंवा आपल्या मतांवर ठाम असणारी स्त्री हिला उगाचच एक नेगेटिव्ह, एक नकारात्मक वलय दिलं जातं, जसं नाहीये. कारण आपल्या म्हणजे काय म्हणतात, आपल्या मतांवर ठाम असणारी स्त्री आपल्याकडे पूर्वीपासून आहे. म्हणजे आपण जर इतिहास काढून बघितलं तर अनेक अशा आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की ज्या स्त्रियांनी एक आपला डेफिनेट स्टँड घेतला आणि समाज बदललाय. सो पण तशी माझी एक हिरोईन तशी असावी. मग ते आदितीने चाबूक करणं हा नंतरचा भाग आहे, तिने कडक काम केलंय, कडक. पण माझी एक हिरोईन अशी असावी, इतकी स्पष्टवक्ती आणि इतकी शार्प आणि इतकी ब्लंट, आणि ती माझी हिरोईन असावी. मला असं वाटतं की विशेष कौतुक लेखक दिग्दर्शकांचं व्हायला पाहिजे. खरंय. निश्चितच. म्हणजे त्यांनी तुम्हाला काय सुचलं की ही स्टार कास्ट घ्यावी? आदिती ताई असेल, दीप्ती ताई असेल, प्रार्थना ताई असेल, किंवा या सगळ्यांची नावं तुमच्या डोक्यात का होती? ज्या वेळेला स्क्रिप्टचं लिखाण चालू होतं ना, की त्याच वेळेला की डोक्यात होतं की प्रत्येक कॅरेक्टर हे वेगळं वेगळं पाहिजे, की प्रत्येक कॅरेक्टर ना, की 6 ज्या त्या हिरोच्या बायका आहेत हे प्रत्येक कॅरेक्टर वेगळं वाटलं पाहिजे, की ना की प्रत्येकजण सेमच स्वभावाचा आहे किंवा सेमच कॉस्ट्युम आहेत किंवा सेमच वाटतं का, म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळं वाटलं पाहिजे. आणि प्रत्येक मागच्या 6 जन्मातल्या बायका येतात, त्या 6 जन्म हे प्रत्येक वेगवेगळे जन्म आहेत त्याचे, ते एकाच जन्मातल्या बायका नाही आहेत त्या. तर त्या जन्मातलं त्याचा स्वभाव, त्या जन्मात एक कल्चर, प्रत्येक जन्माचं एक कल्चर वेगळं आहे प्रत्येक कॅरेक्टरचं. प्रत्येक एरा मधलं प्रेम पण वेगळं होतं ना. बरं. या एरातलं प्रेम आहे तिथे कदाचित एकमेकांना स्पर्शच नाहीये, असं 20 फुटावरचं प्रेम आहे कदाचित, पण ते प्रेमच आहे की त्याची गंमतच ती होती. आणि या स्क्रिप्टची गंमतच ती आहे की सुकन्याताई आणि स्वप्नील सर यांनी आधी खूप काम केले, याच्या पुढे खूप काम करतील, पण या सिनेमात ते नवरा बायको आहेत. या सिनेमाची गंमत ती आहे की 6 बायका ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या 6ही बायका त्यांच्या वाटल्या पाहिजेत. पण तुम्हाला असं का वाटलं की स्वप्नीलची एक बायको सुकन्याताई असायला हवी? नेमकं काय डोक्यात होतं तेव्हा? नाही की जसं तुम्ही बोलला की प्रत्येक कॅरेक्टर हे वेगळं वाटलं पाहिजे, वेगवेगळ्या फ्लेवरचं वाटलं पाहिजे. प्रत्येक आजूबाजूला हे मी आहे, ही मी आहे, हे प्रत्येक सिनेमा बघणाऱ्या बायकांना हे वाटलं पाहिजे. बरं. आणि प्रत्येक जन्माची ती बायको आहे ना. बरोबर. प्रत्येक वेगवेगळा काळ आहे त्याचे, ते 6 जन्म आहेत त्याचे. आता ते तुला ऍक्च्युली सिनेमा मी आता ते सांगितलं तर तुला गोष्ट सांगावी लागेल, पण ते हा वयोगट हाच का किंवा एरा हाच का याची उत्तरं तुला चित्रपटात निश्चित मिळतील. बर. सागर दादा तुझ्याकडे येते. मला वाटतं तू स्वप्नील दादा म्हणजे तुमची भूमिका फ्रेंड्सची आहे, मित्र आहात तुम्ही दोघं. काय तुझ्या भूमिकेचं नाव आहे, कसं कॅरेक्टर आहे, काय सांगशील, आणि हा चित्रपट का निवडलास? शाम्या नाव आहे त्याचं. आणि आपण म्हणतो की आपल्याला 1000 मित्र असतील तरी काही उपयोग नसतो त्याचा. कधी कधी जो आपल्या अडचणीत आपल्या पाठीशी उभा राहतो तो खरा मित्र असतो. तर एक मित्र त्याचा असा आहे की जो त्याच्या पाठीशी नेहमी उभा असतो, त्याला स्वतः अडचणी सांगतो, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा हाही प्रयत्न करतोय, आणि तो प्रयत्न
सक्सेस होत नाही, मग तो अजून जास्त अडचणीत कसा आणतो. आणि तो मित्र असतो कारण आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलेला असतो, कारण उद्या त्याला अडचणीत टाकलं ना तरी तो मला काही बोलणार नाही, कारण माझा खूप जवळचा मित्र आहे. तर हाही त्याला अडचणीत टाकतो. तर या सगळ्या अडचणींमधून ह्या बायका त्याला भेटल्यानंतर काय होतं, तो कुठल्या कुठल्या अडचणींमधून जातो, त्या अडचणी कशा पार करतो, त्या पार करता करता अजून कुठल्या अडचणीत सापडतो, हा सगळा गोतावळा म्हणजे हा सिनेमा आहे पूर्णपणे. आणि एक मित्र म्हणून मला फार बरं वाटलं स्वप्नील दादाबरोबर काम करताना, कारण याच्या आधी मी स्वप्नील दादाबरोबर एक सिनेमा अजून केला होता मित्राचाच, पण सगळे सांगतात तसंच की तो सगळ्यांना बरोबर घेऊन सिनेमा बनवतो, काम सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतो. त्यामुळे ना कुणालाच असं वाटत नाही की यार मी त्याला कसं विचारू जाऊन, मग तो काय रिॲक्ट होईल, मग तो ओरडेल का मला. तर नाही, अजिबात नाही. त्याचं अजून झालं असतं की अजून बेटर कसं करता येईल आपल्याला. आणि पांडुरंग सरांचे खूप खूप आभार यांनी की हे म्हणाले की जसं की 6 फ्लेवर निवडले त्यांनी, आणि थँक्यू सो मच सर की तुम्ही 6वर थांबलात. 6वर थांबलात. नाही, मला जेव्हा तुम्ही विचारले या सिनेमासाठी तर मला असं वाटलं की आता 7वी एक वेगळाच कुठला तरी फ्लेवर घेऊन येऊया, हा पण एक फ्लेवर दाखवूया लोकांना. इंटरेस्टिंग आहे आता त्याने विषय काढला म्हणून, पण थोडस फिलॉसॉफिकल आहे. पण त्या 6 बायका काय, त्याचा पण एक खूप सुंदर थॉट आहे सरांचा. मला ज्यांना कळेल त्यांना तो कळेल. पण थॉट असा आहे की लग्नात सप्तपदी असते, म्हणून 6 बायका आणि 7वा हा, अशी ती सप्तपदी. त्याच्यात पण म्हणजे असं मनात आलं म्हणून 6 बायका आणि 6 यारा असं नाहीये. त्या 6 बायका आणि हा असं मिळून ती ते जे नातं आहे ते सप्तपदी जी आहे ते त्याला पूर्णत्व येतं. 6 पद त्यांनी होत नाही, 5 होणार नाही, 4. ती सप्तपदी आहे म्हणून त्या 6 बायका आहेत आणि हा 7वा. सो त्या प्रत्येक गोष्टी मागे एक डेफिनेट लॉजिक आहे जे तुला चित्रपटात उलगडत जातं. आणि रॉमकॉम असला किंवा फॅन्टसी फिल्म असली तरी काय म्हणतात त्याला, अत्यंत घराघरातला चित्रपट आहे. आणि सागरचं पण कॅरेक्टर ते असा एक मित्र असतोच. म्हणजे मला असं वाटतंय की आपल्या लाईफमध्ये एखादा मित्र असतो की आपण किती अडचणीत असले तरी तो बिनबुडाचे सल्ले देत असतो आपल्याला काहीतरी. तसा मित्र आहे का? नाही, हा तसा मित्र आहे जो आपण अडचणीत असलो तर आपल्या अडचणी वाढवेल आणि मग एकत्र त्याच्यातून आपल्याला बाहेर काढेल. म्हणजे तसे मित्र असतात बघ. म्हणजे एक असतं की तुम्हाला ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही हॉस्पिटलला आहात आणि पाय लटकवला तुमचा, तर काही मित्र असतात जे येतात आणि ते अरे वाईट झालं. पण एक मित्र असतो बघ जो पहिला हसतो तुम्हाला तसा बघून, मनापासून हसतो, तुमची वाट लावतो तो की हसत पाय तुला वगैरे. पण मग रात्री तो थांबतो. जेव्हा बाकी सगळे मित्र घरी जातात ना तेव्हा तो म्हणतो, आपल्या आईला म्हणतो नाही काकू तुम्ही जा, मी ह्याला सोडून नाही येणार, मी आहे, रोज रात्री झोपायला मी येणार. सो तो हा तसा मित्र आहे की तो ह्याला त्रास देईल का, तर खूप त्रास देईल, पण त्रास देईल कारण प्रेम आहे. पण जीवाला जीव देईल, गोळी मारली तर पहिली हा झेलेल आणि मग त्याच्याकडे येऊ देईल, इतका तो घट्ट मित्र आहे. तर तसं ते कॅरेक्टर आहे. सिनेमात तुमची मैत्री दिसेलच का? असं हे ऑनस्क्रीन आहे म्हणून असं बोललेत का? नाही, मी सांगितलं त्याला की बघ किती चांगलं बोलतोय हा, असं म्हटलं. आहे म्हणून बोलतो 100%. तेच सांगितलं. आणि तू खूप कमाल काम केलंय, कारण सागरला आपण जनरली टीव्हीवर इतका बघितलाय, तो इतका पॉप्युलर आहे, पण त्याला सागर म्हणून कमी बघितलंय. त्याला आपण अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये पाहिलाय, भूमिकांमध्ये पाहिलाय, गेटअप्स मध्ये पाहिलाय. तुम्हाला सागर ऍज सागर कारंडे त्याची ताकद कळते, त्याची पॉवर कळते, स्क्रीन होल्ड करण्याची कॅपॅसिटी कळते. अतिशय संयत अभिनय केलाय त्याने. आणि कॉमेडी करणं इज व्हेरी डिफिकल्ट. इट्स नॉट इझी. पण ते कॉमेडी नाही केलंय. म्हणून मी म्हणतो ते सोपं नाही आहे. कारण या चित्रपटात जी काही धमाल उडते त्यातला कुठलंच कॅरेक्टर कॉमेडी करत नाही. त्यांची वाट लागली सिनेमात प्रत्येकाची. आणि ते जे घडतंय ती तारांबळ बघून तुम्ही हसताय. ते त्यांचा पंच काढत नाहीयेत. ते काय म्हणतात तो आपला स्किट फॉर्मॅट वाला पंच नाहीये. ते जोक करत नाही. ते जे घडतंय ते अत्यंत सिरियस आणि म्हणजे जीवन मरणाचं चाललंय सगळं. इतकं टेन्स आहे की गडबड झाली तर वाट लागणार तुम्हाला याची. तुम्हाला खूप मजा येते की अरे यार बिचारा यार सोडवा कुठे अडकला.
होणार आहे बाई ग. तर ती गंमत आहे पिक्चरची. बरं, दीप्तीताई तुझ्याकडे येते. तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? तू सुद्धा एक बायको आहेस. मी बायको या चित्रपटात आहे, अदरवाईज मी बायको नाही आहे. बरं. पण माझ्या आजूबाजूला अनेक जणांची लग्न झाले, त्यामुळे बायकोंचं काय चालू असतं नवऱ्यांसोबत वगैरे ह्याची त्याचा मला अनुभव पूर्ण आलाय कल्पना आहे. माझी व्यक्तिरेखा त्याचं नाव आहे अनामिका. आणि मला असं वाटतं की ते एक ॲम्बिग्युअस असं कॅरेक्टर आहे, मिस्टिरियस कॅरेक्टर आहे. सरळ सोपं कॅरेक्टर नाही आहे, थोडं कॉम्प्लेक्स आहे, जे सांगायला कठीण आहे. कदाचित तुम्ही ते पाहाल तेव्हाच तुम्हाला ती हळूहळू उलगडत जाईल, पण काहीतरी राहून जाईल त्याच्यातलं काहीतरी. स्वप्नील दादासोबत काम करताना नेमकं कसं वाटलं? मजा आली, खूप मजा आली. त्याला मी त्याची कामं खूप पाहिली आहेत. आणि पण जेव्हा चांगलं काम, चांगला अभिनेता, चांगली अभिनेत्री आपण जेव्हा त्यांना पडद्यावर पाहतो, तेव्हा आपली एक इच्छा असते की अरे आपल्याला सुद्धा त्यांच्यासोबत चांगलं काम करायला मिळालं पाहिजे, चांगला रोल मिळाला पाहिजे, कॅनव्हस मोठं पाहिजे. तर ही संधी चालून आली. सरांनी मला ते विचारलं तेव्हा मला माहीत होतं की कोण कोण काम करतं आहे. तर नेकी और पूछ असं झालं. स्क्रिप्ट उत्तम होती, थोडं फॅन्टसी आहे फिल्ममध्ये. मी असं काम फॅन्टसीचा टच असलेली कधी फिल्म केली नाही आहे. त्यामुळे प्रॉपर एंटरटेनमेंट आहे, कॉमेडी आहे, आणि टाईम बाउंड सिच्युएशनल असल्यामुळे ती एक वेगळीच मजा आहे. तर आणि ही इज अ चॉकलेट बॉय. ऑफकोर्स वी ऑल वॉन्ट टू वर्क विथ हिम, सो दिस वॉज द फिल्म फॉर मी. आणि तो ही इज अ चार्मर. सगळ्यांना तो खूप कम्फर्टेबल करतो, खुलवतो. खूप काइंड हार्टेड आहे, कम्पॅशनेट आहे. आणि फक्त शूटिंग नाही तर शूटिंगच्या मध्ये सुद्धा आमची खूप चर्चा व्हायची. तरी मला खूप चांगले सल्ले दिले, गाईड केलं आहे सगळ्यांनीच. इवन सुकन्याताईंनी सुद्धा. ती आमची अन्नपूर्णा आहे, त्यामुळे आमचे पोटोबा छान भरलेले असायचे. सुख दिले तिने मला ते. तर अदिती किंवा ह्या सगळ्यांची जी पर्सनॅलिटी आहे ऑफ स्क्रीन, ती सुद्धा मी हळूहळू ती बघण्यात मला एक वेगळी फिल्म होती माझ्यासाठी. 2 फिल्म्स मी पाहिल्या आहेत, एक केली आणि एक बघितली आहे. सो माझ्यासाठी खूप मजा होती. इट वॉज फन. ओके, नम्रता तुझ्याकडे येते. तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील? काय तुझं कॅरेक्टर आहे? खरं तर आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर माझी भूमिका जर लोकांना आवडलीच तर त्याचं श्रेय मी या सगळ्यांनाच देईल, कारण की या सगळ्यांसोबत माझा काम करण्याचा पहिला अनुभव आहे. माझ्या भूमिकेचं नाव आहे श्रुती आणि कोल्हापूरची दाखवली आहे. 60-70च्या दशकातली दाखवली आहे, त्यामुळे तिचा संपूर्ण गेटअप हा त्या पिरियॉडिक हिरोईन्स आपण जे बघतो स्क्रीनवर तशा पद्धतीचाच आहे. त्यामुळे तो गेटअप परिधान केल्यानंतर त्या कॅरेक्टरचा वावर ऑन सेट आणि ऑन स्क्रीन इतका कॉन्फिडन्स आणि खूप वेगळेपण म्हणजे त्या लुकमध्येच आहे. तर ते परफॉर्म करताना इन फ्रंट ऑफ दिग्गज कलाकार मला असं वाटतं की त्यांच्या सपोर्टमुळे त्याला एक बोलतात ना पूर्णत्व प्राप्त झालं आहे. आणि मगाशी दीप्ती आणि प्रार्थनाही म्हणाली की यांच्या सहवासात राहून आपण जे काही करतो त्याला ॲडिशनल पॉईंट्स मिळाले ना की मग ते अजून फुलतं. आणि ते बॉन्डिंग आमच्या सगळ्यांचं ऑन सेट जे होतं त्याचा पहिला अनुभव मला खरं आला, कारण मी रानबाजार पण केली होती, पण आमचे वेगवेगळे सीन होते, पण या सगळ्यांसोबतचे सीन एकत्र होते. मोस्ट ऑफ द सीन या दोघांसोबतच होते, पण ते माझं लक फॅक्टर म्हणावं किंवा काय म्हणूया, डिरेक्टर सरांना श्रेय त्याचं जातं, कारण की कोल्हापूरचं कॅरेक्टर असल्यामुळे आणि ते स्वतः कोल्हापूरचे असल्यामुळे मला त्या भाषेमध्ये ती लकब किंवा तो लहेजा पकडायला त्यांची फार मदत झाली. आणि त्या कॅरेक्टरमध्ये 60-70च्या दशकामध्ये कोल्हापूरची लँग्वेज, त्यामुळे ती लवंगी तो तडका जो मिळतोय आणि त्या कॅरेक्टरमध्ये जे ट्विस्ट येतं ना त्याची गंमत तुम्हाला या सिनेमामध्ये बघायला मिळेल. आणि या सिनेमामध्ये ऑफकोर्स फॅन्टसी आहेच, लव्ह स्टोरी आहे, पिरियॉडिक एलिमेंट्स आहेत, असा फुल्ली आउट अँड आउट एंटरटेनमेंट आणि कमर्शियल सिनेमा आम्ही घेऊन येतोय 12 जुलैला. बरं, साधारण 24 ते 25 दिवस तुमचं हे शूटिंग सुरू होतं. लंडनमध्ये शूटिंग होतं. आणि तू जसं म्हटलीस की सुकन्याताई अन्नपूर्णा आहे, तिला सगळेच अन्नपूर्णा म्हणतात. मग तेव्हा तुमच्या पोटोबाचं सुकन्याताईने म्हणजे त्याची काळजी घेतली तेव्हा काय काय सेटवर मजा केली तुम्ही, मला ते ऐकायला आवडेल. आम्ही तयारी जेव्हा चालू होती व्हॉट्सअपवर एक ग्रुप केला होता की आम्ही सगळे प्रवास करणार आहोत. तिथे मॅक्सिमम आमचं कॉन्व्हर्सेशन हे होतं की कुणाला काय काय खायला आवडतं, कुणाला काय नाही आवडत, कुणाला कसली ॲलर्जी आहे,
मग काय काय कॅरी करू शकतो, अरे इतके दिवस राहतोय, मग खूप भूक लागते, मग आपलं खूप हेक्टिक असणार आहे. त्यामुळे सुकन्याताईंनी लिस्ट दिली होती, अमुक 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 असं की मी एवढ्या गोष्टी आणते आहे वगैरे. आणि मला सुरुवातीला असं झालं की हे कसं, माझं लॉजिक असं होतं की आपण काय काय न्यायचं, सुकन्या ते एवढं सगळं कसं घेऊन येणार आहे. आणि मग फक्त सुकन्याताईंनी तर सगळ्यांनीच काही ना काहीतरी कॅरी केलं होतं. आणि ते खरंच तिथे खूप उपयोगी पडतं. कारण कधी कधी इतकं हेक्टिक शेड्यूल होतं की वेळेवर जर म्हणजे भूक लागलेली असते नसते माहीत नसतं, पण कामात आपण इतके जास्त गुरफटलेलो असतो, पण तेव्हा अचानक एका पोटलीतून काहीतरी बाहेर येतं आणि आम्ही सुखावतो ना, तसं तो सगळे मोमेंट्स सुकन्याताईंनी आम्हाला दिले. आत्ताही म्हणजे आम्ही इंटरव्ह्यूसाठी सगळीकडे फिरतो तर रात्री चर्चा ग्रुपवरती असते की मी उद्या बाबा चतुर्थी आहे, मी साबुदाणे वडे आणते. आम्ही कालच फस्त केलेत. ते फक्त ते नाही, तर ॲडिशनल अजून 2-3 गोष्टी येतात. तर तिला फक्त कारणं लागतात आम्हाला खाऊ घालायची. त्यामुळे ती दाता आहे, तर आम्ही फक्त ते ग्रहण करण्याचं काम करतो. आणि आय थिंक म्हणजे हे मला माझ्या आईला सांगायला जास्त आवडतं, कारण तिला खूप बरं वाटतं की बाबा कोणीतरी आहे असं. आणि अशा प्रत्येक नातं तिला जेव्हा मी सांगते तेव्हा तिला वाटतं की हां ठीक आहे, शी सेफ अँड शी इज हॅपी. ओके. शूट करत होतो तिथे आणि लंडनला शूट होतं, तर पाऊस पडत होता आणि असंच सर आम्ही पाऊस पडत होता आणि असं सर म्हणाले अरे असा छान पाऊस पडतोय, भजी मिळाले गरम गरम तर किती मजा येईल ना, इंडियाची आठवण आली असं सर म्हणाले. आणि आम्ही शूट करतोय तर तिथे त्यांचं किचन होतं, तिथे हिनी कांदे आणले, जाऊन घेऊन बदलायला वेळ लागतो. मार्केटून जाऊन घेऊन आली, सगळं रेडी केलं आणि त्याने गरम गरम तासाभराने रॅन्डम गरम अशी हो अख्ख्या युनिटला अरे लगेच करूयात असं म्हटल्यानंतर मग आम्ही सगळे ते त्या ओढीने मदतीला लागलो की काय हवंय, मग एक जण चिरून देत आहे, तळून देत आहे, आणि ती सगळं व्यवस्थित की सगळ्यांना मिळतंय ना, सगळ्यांना खाऊ घातलं. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यांना खाऊ घातलं सगळे म्हणजे आमचे लाईट सगळे कास्ट आणि क्रू सगळे, त्यानंतर ताईनी खाल्लंय. पण ती तशीच आहे. आय थिंक ते तिच्या रक्तात आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी करणं हे तिच्या रक्तात आहे. म्हणजे जेवण हा एक आस्पेक्ट झाला त्यातला. पण कोणाला दुखलं खुपलं, कोणाला काही बरं नसलं, किंवा जनरली विचारपूस किंवा काळजी ज्याला आपण म्हणतो, आय थिंक ते तिच्या डीएनएचा भाग आहे, तो तिचा अस्तित्वाचा भाग आहे. ती दॅट इज हाव आय हॅव नोन हर फॉर 20 years. तर ती तशीच आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी तो असं म्हणाला होता की केक खाण्याची इच्छा झाली आणि ती म्हणाली हो माझ्या बॅगेत आहे. तिच्या बॅगेत आहे. रॅन्डम म्हटलं की रॅन्डम म्हटलं म्हणजे कुणा मेडिसिन्सचं पण तिच्याकडे काही ना काहीतरी सोल्युशन असायचं, आयुर्वेदिक सोल्युशन आहे किंवा अगदी लगेच तत्काळ काही झालंय तर तेही तिच्याकडे असतं. त्यामुळे आम्ही इतके रिलॅक्स्ड एक पॉईंट नव्हते की जाऊ दे काय झालं, ओके सुकन्या ताईला सांगूया असेल काहीतरी. सुकन्या ताई काय सांगते, एवढं कौतुक होत आहे. हे मला असं वाटतंय माझ्यापेक्षा ज्यांच्याकडनं मी हे शिकले ना, म्हणजे ते माझे गुरु, आता सुलभाताई देशपांडे, गुरु पार्वती कुमार, चंद्रशालेनी जे माझ्यावर संस्कार केलेत ना, आणि माझ्या आईने, ते इथे उपयोगी येतात मला. त्यामुळे माझं कौतुक नसून त्यांचं असं मी समजते की त्यांनी मला ते शिकवलं सगळं. कारण आम्ही दुर्गाजरी गौरीचे आम्ही रिहर्सल्स करायचो छबिलदासमध्ये, तेव्हा आम्हाला दादा सांगायचे की येताना तिघांचा डबा आणायचा, की इथे आम्ही असं गोल बसायचो. छबिलदास खूप मोठं होतं, तर आम्ही 75 मुली होतो प्लस अजून काही जण, तर आम्ही सगळेजण गोल बसायचो आणि तिघांचा डबा म्हणजे इकडच्याला पण दिलं पाहिजे आणि इकडच्याला पण दिलं पाहिजे असे आम्ही डबा आणायचो. आणि गुरु पार्वती कुमारांची बायको आऊ म्हणायचो मी तिला, तर ती आमच्यासाठी रोज काही ना काही एवढा डबा भरून, कधी उसळ आण, कधी पचडीच आण, तर कधी तळलेले पापडच आण, असं काही ना काहीतरी आम्हाला आणायची आणि आमच्या ताटात ते असायचं. तर ते कुठेतरी माझ्या मनात आहे. आणि माझी आई नेहमी स्वयंपाक करायची तेव्हा माझी आई म्हणायची आयत्या वेळेला कोणीतरी आलं ना तर आपल्याकडे जेवण नाही असं होता कामा नाही. त्यामुळे एका माणसाचं जेवण उरायला पाहिजे घरात, की कधी कोणी आलं तरी माझ्याकडे जेवायला आहे, हे पटकन पोहे रवा हे आपल्या घरात असलं पाहिजे कायम, की आयत्याला कोणी आलं आणि भूक लागली की करता आलं पाहिजे आपल्याला. आपल्या घरातून कोणीही उपाशी जाता कामा नाही. तर हे किंवा माझ्याबरोबर माझी आई शूटिंगला असायची नेहमी, तेव्हा तिच्याकडे लोणचं, दाण्याचे लाडू, साजूक तूप, चिवडा, चकली हे सगळं ती घेऊन यायची, रव्याचे लाडू असं बरोबर असायचं. की युनिटमध्ये कधीही कुणाला बरं नाहीसं झालं, पाचक रस असायचा, आलं असायचं चिरलेलं, मीठ असायचं, सगळं असायचं. की आयत्या वेळेला जर कुणाला काही झालं तर युनिटकडे नसतं आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे आत्ता जर मला असं कोणी सांगितलं सेफ्टी पिन आहे का, आणि नेमकी नसेल तर मला तर आपल्याकडे सेफ्टी पिन कशी नाही यार,
की पुढच्याला ती सेफ्टी पिन माझ्याकडे असते किंवा म्हणजे की नाही असं होताच का की ह्यानी मागितलं आणि माझ्याकडे नाहीये ह्याचा मला त्रास होतो बरं की माझ्याकडे हे कसं नाहीये. आता कोणी मला ऍसिडिटीज आहे, माझ्याकडे सुच्छेखर आहे, आता लागलंय कैलाश जीवन आहे. हे मला ह्याच्यात आनंद आहे की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे कोणीतरी काहीतरी मागतंय आणि मी ते देतेय, ह्याचा मला जास्त आनंद होतो. ओके आणि मला ते आवडतं सगळं करायला. म्हणजे माझं कोणी कौतुक करावं किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांनी माझ्या बरोबर असं नाही, पण मला ते आवडतं करायला आणि मी ते करत असते. म्हणजे ह्याच्यावरनं माझ्या घरचे सुद्धा मला ओरडतात की सगळे उपाशी येतात का घरनं, काय तेवढं नेतेस, म्हणजे कुणालाच काही मिळत नाही का घरी, की प्रमोशन तरी सुद्धा माझ्याकडे माझी बॅग आहे भरलेली की ऐकायला कधी कुणाला काही लागलं तर आता ही तेलकट नाही खात, हिला खाकरा नाही चालणार. तवा असतो तिच्याकडे, ती शेगडी असते आणि चंदन तिचा अशी एक शिट्टी मारून दाखवते. ती असा आवाज काढला ना की तिचा चंदन येतो. डोसा म्हटल्यावर तो डोसा करून असा कडक डोसा घेऊन आला होता. सो ती शी इज वेल इडली प्रिपेअर्ड. पात्र, सँडविच मेकर, मिक्सर, कुकर हे सगळं असतं माझ्या गाडीत. म्हणजे ते फूड ट्रक असतात तसंच झालंय. तर ते कुठे तवा खा. देशाच्या बाहेर देखील काय असायचं माहितीये, पूर्वी आम्ही जेव्हा काम करायचो ना, फिल्म सिटीमध्ये शूटिंग असायचं किंवा मड आयलंडला शूटिंग असायचं आणि अचानक ठरायचं की नाही आपल्याला नाईट करायची, मग त्यावेळेला आजूबाजूला काहीच मिळायचं नाही. आता आपल्याला सगळ्या गोष्टी आल्यात, एका फोनवरती सगळं मिळतं, पण त्यावेळेला मिळायचं नाही काही. मग अशाला काय करायचं, आपल्याकडे सगळं असलेलं बरं की पटापटा तेल आणि हे करून आपली खिचडी तयार. आणि मला एकटीला आवडत नाही ना, मला सगळ्यांना घेऊन बसायला आवडतं. ती सवय लागली आता मला. केलं तर सगळ्यांसाठी. हा, नाहीतर मग मला भूक लागली तर मी अशी बसेन, नाही ह्यांना कुणाला खायचं नाहीये, पण मी खायला नाही, ह्यांना वाईट वाटलं तर नको, आपण नको खाऊया, असं ते कुणी खात असेल तर मला चालेल. असं मला एकटीला जेवायला म्हणजे आवडत एक घास नाही. जास्त जातो आपल्याला. आणि माझ्या घरचे अजून एक संस्कार म्हणजे हल्ली मला सांगायला आवडेल हे की प्रत्येकाने हे करावं जे आता नव्याने पालक झालेत. आमच्या घरी हा नियम घातला होता आईने की दिवसातून एक तरी जेवण सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. आणि मग तुम्ही आम्हाला आमच्याकडे 1 तास जेवण चालायचं की माझा भाऊ सांगायचा की आज मी काय केलं, मी कुठलं, कारण तो ग्राफिक डिझायनर आहे, आणि त्याच्यानंतर तो सांगायचा, माझी ताई सांगायची, मग त्याच्यातून आमचे आई बाबा सांगायचे की नाही हे तू बरोबर नाही वागलीस, हे तू चुकीचं वागले, हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, वा हे छान केलंस. मी नंतर शूटिंग करायला लागले, प्रयोग करायला लागले, रात्री 2-2 वाजता घरी यायचे, तरी सुद्धा सगळेजण जेवून परत उठायचे मी आल्यावर आणि माझ्यावर गप्पा मारायचे. मला एकटीला जेवायची सवय नाहीये, तर ते माझ्याशी गप्पा, काय केलंस तू, हे काय, कारण तो वेळ आपला आहे आणि त्यावेळेला आपल्याकडे गॅजेट्स नव्हते, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. पण त्याच्यातून मी घडत गेले आणि मला माझ्या आईवडिलांनी ती मुभा दिली, तो फ्रीडम दिला की हे तुला करायचंय, आधी घरी करून बघ, मग बाहेर जाऊन कर, आधी आम्हाला सांग. त्याच्यामुळे मला कधी भीती नाही वाटली माझ्या आईवडिलांना काही सांगायला. आणि त्यांचं अजूनही मी ऐकते, म्हणजे अजूनही, आता माझी 90 वर्षाची आहे, पण अजूनही मला असं मी जर काही चुकीची वागले आणि आईला कळलं तर ही एक आदरयुक्त भीती माझ्या मनात आहे. आणि तिने जेव्हा मी काम करायला लागले तेव्हा मला सांगितलं होतं की ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन असं वागू नकोस की जेणेकरून आम्हाला मान खाली घालायला लागेल. आणि ते इथे इतकं फिक्स बसलंय ना डोक्यात की नाही, आपण हे काहीच असं वागायचं नाहीये. ओके. तर त्याच्यामुळे हे संस्कार आहेत, त्या संस्कारात नाही सगळं आलेलं आहे. ओके. आपल्या फिल्म मध्ये आणखीन एक हिरोईन आहे, तिचं नाव आहे नाही, हा मी आता तेच म्हणणार होते. जिचं नाव आहे नेहा खान. ती तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून आलेली नाहीये, आता इकडे नाहीये. ती 6वी बायको हा, ती 6वी बायको आहे. हा, आणि ती आपल्या फिल्ममध्ये विदर्भाचं कॅरेक्टर करते, जे विदर्भाला रिप्रेझेंट करते. आणि ती सिनेमात ती खूप छान डान्सर दाखवली आणि ती खूप आहे पण डान्सर छान. ती आता इथं नाही आहे अवेलेबल. तिचं एक गाणं पण आहे जे आता येईल इव्हेंच्युअली. तिचं एक ब्रिलियंट क्लब सॉन्ग आहे, डिस्को क्लब सॉन्ग आहे, जे तिच्यावर पिक्चर झाले आणि तिने कमाल केलं ते गाणं. आणि नुसतं गाण्यात नाही, ती भाषा जी तिने उचलली आहे ना, तिची भाषा तिने वापरली तिने कमाल घेतली आणि ते तिच्या आवाजात आणि तिच्या बोलण्यात ते खूप गोड वाटते ऐकायला. आणि खरंच या माध्यमातून आम्ही खरंच मनापासून सगळे तुला सांगतोय नेहा, आई लवकर बरी होते आणि तू लवकर प्रमोशन्सला जॉईन हो. आम्ही खूप मिस करतो तिला. बरं, तुमचं प्रमोशन तर सध्या सुरू आहे आणि गाणी सुद्धा 2 बाहेर आलेली आहेत आणि त्याच्यावर रील्स प्रचंड बनतायत.
शेवटचं जाता जाता स्वप्नील दादा काय प्रेक्षकांना आवाहन करशील, का पाहावा चित्रपट तुझ्या शैलीत? 12 जुलैला बाईग रिलीज होतोय. सहकुटुंब सहपरिवार बघावा असा चित्रपट आहे. कारण फक्त म्हणजे चित्रपटाचं नाव बाईग असलं तरी हा फक्त बायकांपुरता मर्यादित चित्रपट नसून हा स्त्री पुरुष संबंधांवर भाष्य करणारा चित्रपट आहे. त्यामुळे जितका तो बायकोचा आहे तितका तो नवऱ्याचा आहे, जितका तो आईचा आहे तितका तो बाबाचा आहे, जितका तो आत्याचा आहे तितका तो काकाचा पण आहे, जितका तो मामीचा आहे तितका तो मामाचा पण आहे. सो किंवा ज्यांचं कर्तव्य आहे यंदा, त्यांना नवरा कसा असावा किंवा बायको कशी असावी तर सुखी संसार होईल, ह्याच्यासाठी पण सिनेमा आहे. या व्यतिरिक्त मला आवर्जून 2 गोष्टी सांगायच्या आहेत की एकतर या वेगवेगळ्या एराच्या बायका असल्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा आवडणारा जो ऑडियन्स होता ना, त्यांना पण हा सिनेमा आवडणार आहे. 70s, 80s, 90sच्या फिल्म्स ज्यांना आवडायच्या त्यांच्यासाठी पण या चित्रपटात काहीतरी आहे. मग ज्यांना 2000चा काळ आवडला, ज्यांना ते जे म्हणजे उदित नारायण आणि ती जी गाणी, की आपल्याकडे जे म्हणजे मराठीचा जर विषय काढला तर म्हणजे अशोक मामा, सचिन सर, महेश कोठारे सर, लक्षा मामा ह्यांचा एरा ज्यांना आवडला त्यांच्यासाठी पण चित्रपटात काहीतरी आहे. आणि संजय नार्वेकर, भरत जाधव त्यांचा एरा ज्यांना आवडला त्यांच्यासाठी पण चित्रपटात काहीतरी आहे. दादा कोंडके सरांचा चित्रपट ज्यांना आवडायचा त्यांच्यासाठी पण काहीतरी आहे. आणि आत्ता अंकुश चौधरी, सुबोध भावे, स्वप्नील जोशी ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी पण काहीतरी आहे. सो या सगळ्या एराज मधल्या ऑडियन्सला पिक्चर काहीतरी देतो आणि तुम्हाला तो तुमचा चित्रपट वाटेल. इतकी गंमत आणि इतके फ्लेवर्स या चित्रपटात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲट वन लेवल हे फ्लेवर्स आहेत, ॲट दी अदर लेवल भाषेच्या पण गमती जमते. म्हणजे एका चित्रपटात इतकी गंमत बघायला मिळत नाही की एक बायको आहे ती कोकणातली आहे, सो ती भाषा, तिथले रीतिरिवाज, तिथल्या गमती जमती पण बघायला मिळतात. देशावरचा पण एक फ्लेवर येतोय, अस्सल पुणेरी पण आहे, अस्सल कोल्हापूरचा. सो म्हणजे संपूर्ण येस, ऍब्सोल्युटली महाराष्ट्र. आणि त्यामुळे प्रत्येकाला चित्रपट आपला करतो. म्हणजे प्रत्येकाला चित्रपट आपला वाटतो, आपल्या घरातला वाटतो, आपल्या घरात आपली गोष्ट वाटते. तर मला असं वाटतं की इतका व्यावसायिक चित्रपट असून सुद्धा इतके करेक्ट कॉर्ड्स टच करणारा चित्रपट मी अनेक दिवसात नाही पाहिलाय. मी याचा भाग आहे म्हणून मी म्हणत नाही, मला जेन्युइनली असं वाटतं. आणि मनोरंजन करतो चित्रपट. तर मी आवर्जून असं सांगेन की 12 जुलैपासून डोकं बाजूला ठेवा पण मन निश्चित घेऊन या, क्योंकि ये दिमाग बाजू में रख के दिल से देखने वाली पिक्चर आहे. चित्रपटगृहात या, पिक्चर बघा, सहकुटुंब सहपरिवार बघा. आणि काय माहिती, महाराष्ट्रभर 12 जुलैपासून ज्या ज्या थिएटरमध्ये सिनेमा लागतोय, आमची टीम मोठी टीम आहे, खूप 10-12 लोकांची टीम आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत, थिएटर व्हिजिट्स करणार आहोत, चित्रपटगृहात तुम्हाला भेटायला येणार आहोत. तर यू नेवर नो, जिथे तुम्ही तिकीट काढले त्या चित्रपटगृहात त्या दिवशी आम्ही असू. त्यामुळे लुक फॉर अस. आणि आम्ही खूप उत्सुक आहोत हा चित्रपट तुमच्यापर्यंत आणायला आणि एकत्र मिळून या चित्रपटाचा उत्सव साजरा करूया. बरं, तुमची धमाल पाहून निश्चितच स्क्रीनवर देखील तुम्ही धमाल केली असेल. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा चित्रपटासाठी. लोकही धमाल करतात. म्हणजे आता आम्ही एक उखाणा स्पर्धा घेतोय, त्या उखाणा स्पर्धात पण इतका सुंदर रिस्पॉन्स येतोय. फक्त बायका उखाणे घेत नाहीये तर पुरुष उखाणे घेत आहेत. बरं, आणि आम्हाला टॅग करतात. त्या निमित्तानं तुला उखाणा घ्यावा असं वाटतं मला. हो, बरं मी उखाणनी सांगता करू का? वा, चांगलं वाईट काहीही घडलं आयुष्यात तरी आपसूक येतं आई ग. चांगलं वाईट काहीही घडलं आयुष्यात तरी आपसूक येतं आई ग. 12 जुलैपासून सहकुटुंब सहपरिवार थिएटरात बघा बाई ग. हे आवाहन छान होतं. शीघ्र कवी. चला तर मग स्वप्नील तर त्याच्या बायकांच्या इच्छा पूर्ण करणारच आहे, मात्र तुम्ही देखील तुमच्या बायकोची इच्छा पूर्ण करा. फक्त बायकोचीच नाही, घरातल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करा. सगळ्यांना घेऊन 12 जुलैला थिएटरमध्ये जा आणि बाई ग हा सिनेमा पहा. चला, आज इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. थँक्यू.